सांब सदा शिव सांब सदा शिव श्री गुरु बसवलिंगाय नमो श्री गुरु बसवलिंगाय नमः श्री गुरु बसवलिंगाय नमो श्री गुरु बसवलिंगाय नमः श्री गुरु श्री गुरु बसवलिंगाय नमः श्री गुरु श्री गुरु बसवलिंगाय नमः शिवाय नमः शिवाय शिवाय नमः नमः शिवाय शिवाय नमः शिवाय शिवाय नमः नमः शिवाय शिवाय नमः शिवाय शिवाय नमः नमः शिवाय शिवाय नमः शिवाय शिवाय शिव शिव सच्चिदानंद शिव शिव सच्चिदानंद शिव शिव सच्चिदानंद शिव सच्चिदानंद शिव सच्चिदानंद शिव सच्चिदानंद शिव सच्चिदानंद शिव सच्चिदानंद बसवेश्वर महाराज की जय जगद्गुरु पंचाचार्य महाराज की लिंग शिवाचार्य महाराज सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज की जय शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की जय देवी माता की श्री शिवलिंगेश्वर भगवान की जय त्रैलोक्यसम्पदालेकनवित्तये सच्चिदानन्दरूपाय शिवाय ब्रह्मणे नमः यामावसर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगां तां धर्मचार्यं शम्भो प्रणमामि परमं शिवम् वागर्थविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवार्यांचे स्मरण करून तुम्हा सर्वांचा साक्षी स्वरूप शिवाचे स्मरण करून त्रिकालवंदनीय परमपूज्य शतस्थल ब्रह्मी सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य गुरुमौलींचा व शिवलिंगेश्वर भगवंतांचं कलश आरोहण निमित्त या ठिकाणी आमचं वास्तव्य झालेले आहे। बरेचशा ठिकाणी आपला कार्यक्रम होतो, माऊलीला वाटला असेल
असा ढिल्ल सोडलं तर महाराज असं पळत राहतात म्हणून मला या ठिकाणी महाराजांनी बांधून ठेवलेले आहे. लक्षात आलं का? कारण या ठिकाणीचा जो महिमा ऊर्जा निर्माण होण्याकरता तप करणं फार महत्वाचं आहे. आतापर्यंत आपण काय केलं? तिथं शिवपाठ केलेले. शिवपाठ कशासाठी केलेले आहात? कशा करता शिवपाठ? एकमेव कारण आहे, नित्य नेम ज्यांचे यमवंदे त्यांचे दुरुनिया. कारण शिवाचा पाठ सहज घडत नाही. अनंत जन्माचा प्रबळ पुण्याई असेल तर त्यांच्या मुखातून शिवपाठ बाहेर निघते, नाहीतर निघू शकत नाही. अनंत जन्म, एक जन्म नाही. एवढ्या लोकांनाच का शिवपाठ घडलं इथं? सहस्रेषु कश्चिद यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेति तत्वतः. म्हणजे अनेक लोक या भूतलावरती जन्म घेतात. फक्त भारताभूमीमध्ये पहिला 125 करोड म्हणत होते, आता 140 करोड म्हणावं लागलं. 140 कोटी. विचार करायची गोष्ट आहे. एवढ्यांपैकी पाप आणि पुण्य बद्दल विचार करणारे लोक किती असेल? किंवा पाप घडल्यानंतर माझ्या हातातून असं घडलं म्हणून पश्चाताप करणारे लोक किती असेल? किंवा पाप करून त्याला काहीच वाटत नाही असे लोक किती असेल? हे पुण्य आणि हे पाप, हे ताप, हे काय? पहावं विचार करून या. म्हणून या 84 लाख योनीमध्ये विशेष जन्म हे मनुष्य जन्म म्हणून सांगितलं. अनेक संत वारंवार याच्याबद्दल भर देऊन सांगतात. आणि या प्रकारे जे घडलेले आपल्या आयुष्यामध्ये भरपूर पाप घडलेले आहे, भरपूर पुण्य घडले, हे काही सांगता येत नाही. छातीला हात लावून आत्म्याला साक्षी ठेवून माझ्या हातातून भरपूर भक्कम पुण्य घडले असे उत्साहाने अंतःकरणपूर्वक भाषा बाहेर पडणं फार कठीण आहे. कारण प्रत्येक पावला पावलाला आपण पाप करत राहतो. नीती आणि अनीती लक्षात घ्या. तुम्हाला कशाबद्दल बोलू लागलो, कशासाठी शिवपाठ आपण घेऊ लागलो. नीती अनीती, सन्मार्ग आणि दुर्मार्ग
श्रेय आणि प्रेय बघा. डोळे आहेत, कान आहेत, हात आहेत, पाय आहेत, तोंड आहेत. या डोळ्यातून नीती बी घडते, अनिती बी घडते. या कानातून नीतीही घडते, अनितीही घडते. या मुखातून नीतीही घडते, अनितीही घडते. या हातातून नीती अनिती म्हणजे पुण्य आणि पाप, दुसरं काही नाही. या हातातून पुण्यही घडते आणि पाप भी घडतात. हे दोनों जे पाय आहे पापाच्या ठिकाणी बी घेऊन जाऊ शकते आणि पुण्याच्या ठिकाणी घेऊन जाऊ शकते. दोन मार्ग आहे, श्रेय आणि प्रेय. इमानदारीला सांगा, पुण्याच्या ठिकाणी पाय जास्त वडते की काही पापाच्या ठिकाणी? नाचगाणं करणारे कोणी नवीन बाया, ऐश्वर्या राय असे कोणी येणार आहे म्हटलं तर तुम्हाला जागा मिळत नव्हती. इथे मिळत होते जागा. पुण्य मोकळं आहे, पाप भक्कम आहे. पाप एवढं भरलेले आहे त्या ठिकाणी पाऊल ठेवायला जागा नाही. पुण्य एवढा मोकळा आहे, किती लोळा, किती बसा, किती उठा, नो टेन्शन, नो प्रॉब्लेम. किती मोकळा वाटायले बघा. किती मोकळं वाटायले. मस्त मस्त पंख लागलेले आहे, मस्त मऊ परशी आहे, रुतणारे परशी बी नाही. ज्या ठिकाणी नाचगाणं असते असं टाकलेले असतात का? तिथं तो थुकणं आहे, तिथंच वकणं आहे, दुसऱ्या गोष्टी मी बोलत नाही. तरी सुद्धा ते माती एवढं गोड वाटते त्या लोकांना, कारण डोळ्यात पाप भरून येऊ लागलं. पाप काही नीट असते का? पाप नीट राहत नाही. म्हणून पाप ऑटोमॅटिक घडत राहतात, पुण्य करावं लागतं. लक्षात आलं का? पुण्य हा करावा लागते, पाप करायचं गरज नाही. ऑटोमॅटिक पाप घडत राहते, डोळ्यातून पाप घडत राहतात. जाता जाता आपल्या लक्षात चांगल्या गोष्टी पडत नाही. काही लोकांच्या नजर तरसत राहतात. मी म्हणतो, तुम्हाला कसं कळालं हो मी इथं या ठिकाणी यायचं असेल? अप्पा, तुम्हालाच शोधत राहते ती हे डोळे. असे घटणारे लोक, भेटणारे लोक या ठिकाणी आप्पा येऊ लागले म्हटल्यानंतर तिथं वाटात उभा राहून आम्हाला भेटत राहतात. असे काही प्राप्त करणारे लोक आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून कुमार्गामध्ये जाण्यासाठी काही अवघड नाही, सन्मार्गामध्ये जाण्यासाठी थोडासा कठीण वाटते. म्हणून या ठिकाणी फक्त तुम्हाला दर्शन द्यायचं होतं, तुम्हाला डोळा भरून बघायचं होतं, तुम्हाला सुद्धा आम्ही पाहून जायचं होतं. परंतु तुमचं कान तृप्त होणे, तुमचं मन तृप्त होणे, तुमच्या प्रत्येक अवयवामध्ये एक ऊर्जा निर्माण होण्याकरता मला दोन गोष्टी बोलल्याशिवाय मलाही समाधान नाही, तुम्हाला बी. फक्त तुम्ही निमित्त आहात.
नागपूरहून फोन येतो, आपा संध्याकाळी लाईव्ह ठेवा, आम्हाला ऐकायचं आहे. रेणापूरहून माताजी फोन करतात, आपा तुमच्या प्रवचन आम्हाला ऐकायचं आहे. नाशिकहून फोन येतो, एवढा लांब लांब. हैदराबादहून फोन येतात. कशा करता? फक्त आपला शब्द कानात पडावा एवढं तळमळ. तेवढं लांब असून सुद्धा त्यांच्या तळमळ एवढा आहे. तर अनावधानानं जे घडलेले जो पाप आहे, आपल्याला माहिती नाही, परंतु पाप तर घडलेले आहे. आणि पाप नष्ट झाल्याशिवाय उत्तम गती मिळत नाही. उत्तम गती मिळविण्यासाठी 10 गोष्टी रेणुक भगवत्पाद जगद्गुरु आपल्याला समोर ठेवलेले. मी डबल सांगत नाही, बरेचशे वेळे मी बोललेले आहे. त्या 10 गोष्टीपैकी तुम्हाला पाप नष्ट करण्यासाठी एक बेस्ट उपाय त्यांनी सांगितले. या 10 गोष्टीपैकी तुम्हाला जे सोपं वाटते ते आपल्याला करायचे. सांगू की कशा करता? पाप नष्ट करण्याकरता. दहा गोष्टी त्यांनी सांगतात. दुसऱ्याला दुःख न होता जीवन जगलं तरी सुद्धा त्यांच्या पाप नष्ट होत राहते. म्हणे माझ्याकडून तुम्हाला त्रास होत असेल तर समजून घ्यायचा, माझ्याकडून पाप घडू लागलेले आहे. समजा तुमच्याकडून किंवा आमच्याकडून तुम्हाला सुख वाटत असेल, समाधान वाटत असेल, तुम्हाला आनंद वाटत असेल तर समजून घ्यायचा माझं पाप नष्ट होऊ लागलेले आहे. पुण्याचा साठवण त्या ठिकाणी निर्माण होऊ लागलेले आहे. कशामुळं? दुसऱ्याला दुःख न दिल्यामुळं. विचार करा, हे फार महत्वाचा गोष्ट आहे. एक 2 भाऊ होते. कथा सांगतो तुम्हाला. कथा म्हणजे थोडा इंटरेस्ट वाढतो. 2 भाऊ म्हणजे कळालं का? काय म्हणतात मराठीमध्ये? अण्णा तम्मा भाऊ. 2 भाऊ. वडील भरपूर प्रॉपर्टी केले होते. इतकं प्रॉपर्टी ते वडील केलेले होते. वडिलाला वाटलं मी गेल्यानंतर हे बरोबरी वाटून घेतील की नाही. मी असेपर्यंत माझ्या हातातून दोघांना समान वाटणी करून जायचं. सगळ्याला जायचंय ते गोष्टी वेगळी, परंतु त्याला जाता जाता चांगलं वाटणी व्यवस्थित असा त्यांनी ठेवलं. दोघांमध्ये कोणीही उचलून घेऊ शकतात. तिळभर बी इकडी तिकडी न होता तेवढं व्यवस्थित त्यांनी वाटणी केले होते. 2 घर, 50 एकर जमीन,
पैसा 50 लाख रुपये जे काही जमा करून ठेवले होते सगळं मेल्यानंतर भांडण होऊ नये देऊन टाकले. कशाबद्दल बोलू लागलो माहितीये का? पाप कसं घडते तुम्हाला सांगतो. दुःख कसं देतो आपण. एवढा वडील आमच्यासाठी एवढं केलेले आहे म्हणून वडिलाचा सुद्धा बरंच त्यांनी सेवा केले. कालो गच्छति धीमता म्हटल्याप्रमाणे वडिलांच्या मृत्यूच्या नंतर पहिलेच लग्न झाले होते दोघांची. माझ्या डोळ्यासमोर दोघांच्या लग्न पाहतो म्हणून आजोबा व्यवस्थित वैभवपुरी ते दोघांच्या लग्न लावले होते. बराच वर्षाच्या नंतर एकाला लेकरू झाले, एकाला लेकरू झाले नाही. एकाला 2 लेकरू झाले परंतु एकाला 1 लेकरू बी झाले नाही. लोक विचारायचं, दादा तुला लेकरं नाही दुसरा बायको करून घ्या ना. आहेत ना, माझ्या भावाचं 2 लेकरं आहेत, एक माझा समजून घेतो, एक त्यांच्या राहणार आहे असं म्हणून तो पोटातून गोष्टी तो भार ठेवत होते. तर योगानं तो भाऊ म्हणायचं देवासमोर, माझा दादाला लेकरू होऊ नये बोगा देवा, कारण त्याला एखादी लेकरू झालं माझा अर्धा प्रॉपर्टी तिकडच राहते, नाहीतर सगळं प्रॉपर्टी मला येते. म्हणून दररोज नारळ फोडायचं देवाला. चांगलं झालं की वंगळ हे गोष्ट देवाला प्रार्थना करायचं. त्याच्या हातात. काही दिवसाच्या नंतर त्याला सुद्धा लेकरू झाले. लेकरू झाल्यानंतर ह्याच्या या पोटात इस्तू पडलं. कसंही करावं परंतु त्या लेकराला हत्या करून टाका. लेकराला ठेवता कामा नाही. वाट पाहत राहिले. काही दिवसाच्या नंतर विष प्राशन करून त्या लेकराला खतम करून टाकले. हिंसा करून आनंद मिळविणे, हिंसा करून हडप करणे, हिंसा करून स्वतः सुख मानणे हे मोठा पाप आहे. हे गोष्टी त्यांच्या भाऊला कळालं, याचं कार्य आहे म्हणून. आता तो काय केला काय नाही मी तुम्हाला सांगत नाही. तर अशा प्रकारे प्रॉपर्टी वाया न देता काही महान महान पुरुष लिंगराज देशमुख म्हणून कर्नाटकमध्ये एक महान भक्त होऊन गेले. लिंगराज देशमुख परवा होऊन गेले. एक 1,500 एकर जमीन होती त्या देशमुखाला. संतान न होते परंतु कुठल्याही संतानाला ते दत्तक घेतलेले नाही. संपूर्ण टोटल प्रॉपर्टी काही इन्स्टिट्यूट
जो सेवा करणारे जे चॅरिटेबल ट्रस्ट राहतात, धार्मिक कार्य ज्या ठिकाणी होत असतात त्या ठिकाणी सर्व दान करून टाकलेत, उरलेली प्रॉपर्टी गव्हर्नमेंटला देऊन टाकले. नंतर आनंदाना दोघं पती पत्नी डोळा झाकून टाकले. आता कर्नाटकमध्ये लिंगराज देशमुखचा मेडिकल कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, डिग्री कॉलेज आहे. ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जाणार आहे त्या ठिकाणी लिंगराज देशमुख एक मोठा संस्थान त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते. या ठिकाणी ज्यांचा वाहवा होते त्या ठिकाणी त्या व्यक्तीला जागा मिळत राहते. म्हणून अहिंसा, दुःख देणं तर जाऊ दे, आमच्यापासून दुसऱ्याला दुःख होता कामा नाही तसं जगणं बरं आहे. परंतु दुःख देऊन उलटा सुखानं जगणे किती मोठा पाप आहे आपण विचार करायचे. तर हे पहिला नंबर आहे अहिंसा. हिंसा न देता सुखानं समाधानकारक जीवन जगत असेल तर आपण केलेले पुण्य पाप थोडा थोडा घटत जाते. लक्षात आलं का? म्हणून दोनच अर्थ आहे. भरपूर 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 प्रवचन ऐकले. ऐकून तेजराव पाटलासारखा एक माणूस महाराजाला म्हटले, माऊली एवढा भानगडी ऐकून काय आम्हाला जमत नाही, फक्त 2 गोष्टीमध्ये आम्हाला मोकळं करा. कसं करा? पुण्याचा व्याख्या काय आहे, पापाचा व्याख्या काय आहे, 2 गोष्टीमध्ये आम्हाला मोकळं करा. माऊली सांगितले 2च गोष्टी. परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. 2च गोष्ट. दुसऱ्याला पीडा देणे पाप आहे, दुसऱ्यांचा सेवा करणे पुण्य आहे. दुसरं कोणती नाही. तर उद्या अजून 9 आहे. आज एक तुम्हाला सांगितलं. काय सांगितलं? अहिंसा. हिंसा करू नये. हिंसा आपल्यापासून दुसऱ्याला दुःख होऊ नये या पद्धतीनं जीवन जगलं तरी सुद्धा त्या व्यक्तीला त्यांच्या जीवनात केलेले पाप थोडासा कमी होत जाते. तर या शिवपाठ केल्यानंतर आम्हाला काय घडणार आहे ह्या 10 गोष्टीच्या नंतर तुमच्या लक्षात येणार आहे. म्हणून या मंगलमय प्रसंगी आनंदानं या ठिकाणी तुम्ही उपस्थिती राहून 2 गोष्टी तुम्ही ऐकलात. काल बरेचसे माय माता मंडळी आमच्या सेवेमध्ये तत्पर होते. भरपूर भरपूर त्यांनी सेवा करत आहे. माझा वर त्यांचा जो काय प्रेम आहे कालच्या 10 मिनिटामध्ये मला कळालेले आहे. हे आनंदाची गोष्ट. फक्त 10 मिनिटामध्ये. म्हणजे तुमच्या पोटामध्ये किती गुरुमाऊलीच्या प्रती श्रद्धा आहे, अटूट भक्ती आहे आमच्या लक्षात आलं. तर आज मंगनाळेचे नागनाथरावजी पाटील सतीपती सहित या ठिकाणी त्यांच्या उपस्थिती झालेले आहे. पाटील साहेबांनी भरपूर 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 तन मन धन सेवा या ठिकाणी त्यांनी करत आहे. त्यांना पाहिल्याबरोबर त्यांना बी वाटते गुरुमाऊली तुम्हाला भेटल्याशिवाय माझ्या जीवनात सफल नाही म्हणतात. तिकडे कितीही मोठा इन्कम असो परंतु ते इन्कमाचा तुमच्या दर्शनापुढे ते इन्कमाला काही वाटत नाही. मोठा लाभ म्हणजे तुमचं दर्शन हे माझा मोठा लाभ म्हणतात.
अजय पाटील साहेबांच्या सहयोगामुळं या ठिकाणी तुम्ही जे बसून आहात हे सुद्धा त्यांच्या सहयोगामुळं काकानी सेठचं आमचा भेट त्या ठिकाणी होऊ शकलं. या ठिकाणी मोठा सेवा या ठिकाणी त्यांच्याकडून आपल्याला लाभलेले आहेत. तर प्रतिवर्ष शिवरात्रीच्या उत्सवाच्या संदर्भ साधून पाटील साहेबांचा कहाणी ऐकलं तर तुम्ही काय म्हणता. ज्या वेळेला त्यांना मी भेटलो होतो त्यावेळे मुनीम होती एकाकडे, परिस्थिती गंभीर होते. मुनीम असताना मला भेटायचं तेवढाच आनंद, त्यावेळे मुनीम असताना सुद्धा तेवढाच आनंद, तेवढंच समाधान होते त्यांना. ज्यावेळी आमच्या सेवेमध्ये त्यांनी तत्पर झाले, प्रतिवर्ष आमच्या सेवा त्यांनी करू लागले. 1 वर्षाला लागणारे जो मिरचीचा व्यवस्था, मी पहिले गावामध्ये वाटी घेऊन हिंडत होतो. कशा करता? मिरची द्या ओ, मिरची द्या, वाटीभर मिरची द्या म्हणून. तुम्हाला नेंटा होते, नेंटाचा आठवण येते आता आपल्याला. गंगारामजी नेंटा झोळी घेऊन हिंडायचं, मिरची द्या, मिरची द्या म्हणून. 7-8 पहिली मिरची जमा करून नेंटा आम्हाला आणून द्यायचं. नेंटाचं पत्नी आहे का इथं? बघा, आप्पा आमच्या पतिदेवाचा आठवण काढले म्हणून किती खुशी वाटत असेल त्याला. सेवा करणारे कधीही त्यांच्या जीवन वाया जात नाही. ते गेलं तरी सुद्धा अजून ते जिवंत आहे, आमच्या डोळ्यासमोर तो फिरत राहतो. हे आहे सेवेचे जो फळ आहे. जो जिवंत असताना त्यांची किंमत कळत नाही, गेल्यानंतर त्यांची किंमत कळते. शिर्डी साई बाबा अन्नाला तरसत होते, कोणी एक घास त्याला अन्न देत नव्हते. आता साई बाबा गेल्यानंतर येशे सिंहासन, चांदीचं नाही सोन्याचा सिंहासनावर बसून महाराजांना तूप पोळे वगैरे खाऊ घालतात. पाप बेचारे काय खातात? दगडाच्या मूर्ती काय खाणार आहे? जिवंत असताना खाऊ घातला नाही, गेल्यानंतर तुम्ही खाऊ घालता. त्या प्रकारे जो संत आहे, महात्मा आहे, शरण आहे, तो जोपर्यंत आमच्या सानिध्यात राहतात त्यांच्या किंमत कळत नाही. तो व्यक्ती गेल्यानंतर तुम्हाला किंमत कळणार आहे. कळून त्यावेळी मतलब राहणार नाही. गेले घडी नये परतुनी म्हणून त्याला ओळखणारे फार कमी राहतात. तर अशा प्रकारे अनेक लोक सेवा या ठिकाणी केलेले आहेत. दुसरं एक मी आजोबाचा आठवण काढतो. ते चलवादे भूमण्णा आजोबा होते. भूमण्णा पटेल ना त्यांचे. तर आवाज थोडं त्यांच्या बसून होतं. तर कंटिन्यू दरवाजामध्ये रात्रभर राखत बसायचं मला त्याने. महाराज जातात की काय की जातात की काय की, निघून गेलं तर कसं करावं. 30 वर्षाचा गोष्ट बोललो तुम्हाला. तर एवढं त्यांनी तळमळीनं मला सांभाळले. मला सांभाळणारे काही काही लोक आहेत, परंतु त्यांच्याच नाव घेतल्यानंतर बाकीचे नाराज होईल म्हणून या दोघांचं नाव पुरी आता आलं का. नाराज होणाऱ्याच्या संख्या फार आहेत म्हणून नावाशी या ठिकाणी मतलब नाही. तर सांगायचं तात्पर्य या ठिकाणी हे कशासाठी त्यांच्या आठवण आपण काढतो. त्यांनी सेवा केलेली आहे. त्या प्रकारे नागनाथ पाटील जे अवस्थामध्ये जे सेवा करत होते, आता त्यांनी उपस्थित झालात म्हणून त्यांच्या समोर थोडा गुणगान केलं तरी सुद्धा त्यांनाही सुद्धा समाधान वाटेल किंवा न वाटेल, परंतु त्यांच्याबद्दल तुम्हाला तर माहिती होईल म्हणून बोलायचंय. आता त्यांनी म्हणतात गुरुमाऊली तुमच्या कृपा आशीर्वादाने 2 JCP आहे की नाही, आणि एक बोरवेलचं गाडी आहे. अजून काय ट्रॅक्टर वगैरे आहे का? ट्रॅक्टर बी आहे.
तेवढंच नाही, वर्षाला 4 एकर 5 एकर 4 एकर 5 एकर विकत नाही, ते घेतात. आता परवा त्याने एक प्रॉपर्टी घेतला होता, त्यावेळी भेटले, आप्पा कसं करायचं. बिलकुल देऊन घ्या म्हटलं मी. घेतल्याबरोबर 30 लाखाचा जो प्रॉपर्टी एकदम 1 दिवसामध्ये 2 कोटी त्या भाव झाले त्याचे. कारण पाठीमागे यांनी बसलेले होते, समोरचा जागा यांनी घेतल्याबरोबर तेवढंच भावानं त्यांच्या जागाला तेवढं किंमत त्या ठिकाणी आली. तिथं ब्रिज बी होऊ लागले. आता तुमचे गेले का त्याच्यातून? बघा, ते बी वाचले. ते डुगडुगी होतं ब्रिज मध्ये, कुठं आमचं जाते की काय. तर सांगायचं तात्पर्य, जे सेवामध्ये तत्पर आहेत त्यांना गुरुमौली आशीर्वाद देत आहे. तेव्हापासून गंगाधरचं नाव येण्याचं एकमेव कारण आहे, मिरचू ते मागत होते. आता आम्ही मिरचू का मागणं गेलो माहितीये का? दरवर्षी मंगनाळी पाटील आम्हाला 1 वर्षाला लागणारा मिरची एकमेव व्यक्ती ते आम्हाला देत आहेत. तर माऊलीला असाच सेवा करण्याची शक्ती, कृपा, आशीर्वाद त्यांना निरंतर लाभो. बरंच वेळ झालेले आहेत. बोलता बोलता फक्त 15 मिनिट बोलण्यासाठी मी या ठिकाणी आलो, परंतु तुम्हाला पाहिल्याबरोबर तुमचा प्रसन्नता बघून शिवपाठाचं महत्व कधी तुमच्यापर्यंत पोहोचते काही सांगता येत नाही. उद्याच येणार आहे काय, परवा दिवशी येणार आहे काय, 10 दिवसाला येणार आहे, तुम्हाला नंतर तुमच्या लक्षात येणार आहे. एवढा अपेक्षा व्यक्त करतो. आणि सेवा करणारे जे सर्व भाविक भक्त आहे त्या सगळ्या भक्तांना गुरुमाऊलीचा आशीर्वाद निरंतर लाभावा. आणि एवढंच तुमच्या समक्ष 2 गोष्टी या ठिकाणी विराम करू. आणि उद्या अजून 8 वाजता उरलेले जो भाग आहे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू. सांबजे नम पार्वती शिव हर 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 महादेव. श्री गुरु शिवलिंग स्वामी नमे सुवे कर्पूरार्पे सुवे योगी कुलतिलक रागे शुभोगे गुरु विषय त्यागे सुशीला सुगुण मनि माला दयाळा भक्त जन पाला पचारा धर्म सुविचारा मलिंगा मानुभवला श्री गुरु शिवलिंग स्वामी नमि सुभे कर्पूरार्पे सुभे स्मरता भाव
जय जय कर्पूर गौरा रे जय जय कर्पूर गौरा हे भस्मय चरचिता गणांबर गणाळती माळा हिंदललाटे शेष असे कंठी जय चर्मगंधरा शंभो जय जय कर्पूर गौरा रे जय जय कर्पूर गौरा हे सिंहासने महाराज विराजित अंगिवसे सुंदरा भक्त दया कर वंदित निराधार धन्य तुम्ही अवतार शंभो जय जय कर्पूर गौरा रे जय जय कर्पूर गौरा हे माते मंगलधार पदांबुज पार करी संसारा हो कासे सुतात्मक मागत से गुज ईश्वरनी मजकारा शंभो जय जय कर्पूर गौरा रे जय जय कर्पूर गौरा कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि हर ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देव स्थानि धर्माणि प्रथमान्यसन्यः तेहि नाकं महिमान्यः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः इति वेदोक्तमान्दार पुष्पाञ्जलि समर्पयामि साम्बरे नमस्कार वदे शिवाय सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य महाराज की सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज की शिवलिंगेश्वर भगवान की